सूर बोलती शब्दांची शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे सरस्वतीच्या दरबारात रघुनंदन अवतरले. सरस्वतीच्या दरबारात रघुनंदन अवतरले. विनम्र भावे सप्तसुरांचे कणकण वेचियले. अमृतकंठी संचित सारे रसिकांना अर्पिले. रसिक हो, सरस्वतीच्या दरबारातले रघुनंदन आज शब्दसुरांच्या या मैफिलीमध्ये खास निमंत्रित आहेत. मी स्वागत करतो प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रघुनंदन पणशीकर यांचं. नमस्कार. नमस्कार. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे चिरंजीव आणि गान सरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांचे शिष्य या ओळखीच्या पलीकडे शास्त्रीय संगीताला स्वतःच्या अनवट आणि अभ्यासपूर्ण गायनाचा स्पर्श देणारे रघुनंदन पणशीकर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नाटकाच्या घरात जन्म घेतला तरी रघुनंदन पणशीकर यांचा कल मात्र शास्त्रीय संगीताकडे अगदी लहानपणापासूनच होता. म्हणूनच वयाच्या अगदी 11व्या वर्षापासून त्यांनी पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. वयाच्या 17व्या वर्षी शास्त्रीय गायक म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी आधी गुरु शोधायला हवा हे मनोमन ठरवलं. एक तप या गुरुबरोबर साधनेत व्यतीत करायचं हेही तेव्हाच ठरवलं. आणि एका अगदी विलक्षण योगायोगाने विदुषी किशोरी आमोणकर यांच्यासारख्या गुरु त्यांना लाभल्या. संगीताचं अनौपचारिक आणि तरीही विधिवत शिक्षण सुरू झालं. गानतपस्विनी विदुषी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडूनही संगीताचे धडे घेण्याचं भाग्य त्यांना मिळालं. हा अत्यंत आनंददायी प्रवास होता. तो फक्त संगीत शिक्षणाचा प्रवास नव्हता, तर तो एक वेगळाच आत्ममग्नतेचा प्रवास होता. किशोरीबाईंची शिकवण होती, कलाकाराने कोणत्याही घराण्याच्या बंधनात स्वतःला बांधून घ्यायचं नाही. आणि म्हणूनच मग अभंग, गझल, ठुमरी, कर्नाटक संगीत, नाट्यपद या अशा अनेक संगीत प्रकारात रघुनंदन पणशीकर यांनी मुक्त मुसाफिरी केली. स्वच्छ सुंदर लयकारी आणि लखलखती तान ही त्यांच्या गानशैलीची वैशिष्ट्ये आहेत. श्रीमती माणिक वर्मा पुरस्कार, संगीत कलारत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले. अवघा रंग एकची झाला या नाटकाचं संगीतही त्यांनी केलं आणि त्यासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्कारांचाच नव्हे तर संगीताचं हे शिक्षण पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा त्यांचा प्रवास आजही निरंतर सुरू आहे. सहेला रे मिल गाए, सहेला रे मिल गाए. सप्त सुरन के भेद सुनाए, सहेला रे. जन्म जन्म को संग न भूले, अब के मिले सो बिछुड़ न जाए, सहेला रे मिल गाए, सहेला रे. वा रघुनंदनजी, घरामध्ये नाट्यसंपदा, साहित्य संपदा हे सगळं असून तुम्ही या काहीशा अवघड अशा स्वरसंपदेकडे वळलात.
म्हणजे नाटकही अवघडच आहे, पण तिथे निदान तो मी नव्हेच असं म्हणण्याची तरी सोय आहे, इथे ती सोय नाही आहे. तर कसं तुम्ही या स्वरांकडे कसे वळलात, संगीताकडे कसे वळलात? त्याच्या एक 2-3 गोष्टी आहेत अशा की ज्याच्यामुळे मी गाण्याकडे वळलो. कसं आहे की मी जेव्हा कॉलेज जात होतो तेव्हा मला माझे काका म्हणजे दाजी पणशीकर आणि बाबा म्हणजे प्रभाकर पणशीकर, तर ह्यांच्याकडनं मला जेव्हा त्यांचं बोलणं चालू होतं, माझ्यासाठी काही ते विचार करत होते, तेव्हा माझ्या मनात त्यांनी जे काही बसवलं की गुरु सेवा करायला पाहिजे, गुरु नेमका काय करतो, तर गुरुची एक तप सेवा करायची असते वगैरे वगैरे हे त्यांनी समजावून सांगितलं. तेव्हापासून माझ्या डोक्यात एक फॅसिनेशन म्हणतात तसं होतं की मी काय करणार आयुष्यात, तर मी 12 वर्ष गुरूंची सेवा करणार. अच्छा. असं म्हणून म्हटलं मग गाण्यातले गुरु म्हणून मग गुरु शोध सुरू झाला. मग मी मल्लिकार्जुनजी, पंडित जसराजजी अशा 2-3 गुरूंना भेटलो मी होतो, पण काही पुढे ते झालं नाही. आणि गंमत अशी झाली की बाबांनी त्यावेळेला एक नाटक प्रोड्यूस केलं होतं, तुझी वाट वेगळी, रणजित देसाईंचं. बरं. आणि त्याचं संगीत किशोरीताईंनी करावं असं त्यांच्या मनात होतं. तर मी आधी लहानपणापासून थोडंफार गाणं शिकत होतो, त्यामुळे कंपनी पर्सन म्हणून मी त्यांना किशोरीताईंना असिस्टंट म्हणून मी ताईंच्याकडे रोज जायला लागलो. आणि ताईंच्याकडे मी गाणं शिकेन असं मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं की मी किशोरीताईंच्याकडे गाणं शिकायचं, संबंधच नाही ना, म्हणजे पुरुष बाईकडे कशाला जाईल शिकायला. आणि तो आपण ज्याला एक म्हणतो ना की चेंजिंग घडी, तो जो सुवर्ण संधी क्षण होता तो माझ्या आयुष्यातला त्यावेळेला आला की त्या गाणं शिकवत बसल्या होत्या आणि समोरच्या शिष्याला काही येईना ती जागा. सहज त्याने मला विचारलं, अरे रग्या तू गाणं शिकतोस ना, म्हणून दाखव ही जागा. मला किशोरीताई म्हणजे काय माहिती नव्हतं, ते वलय काय अमुक तर काहीच माहिती. मी अगदी सर्वसाधारण माणसासारखं बसलो होतो आणि सर्वसाधारणपणे त्यांना फटकन म्हणून दाखवलं ते. त्याने लगेच म्हणजे त्यांच्या शिष्यांकडे बघून ते म्हणाल्या, अरे मुलाच्या आवाजात दर्द आहे म्हणाले, ये संध्याकाळपासून. क्या बात. असं म्हणजे मी काही त्यांना त्या दृष्टीने गेलो नव्हतो, मी त्यांना असिस्ट करायला गेलो होतो. म्हणजे त्या रेकॉर्डिंग करताना त्यांच्यासमोर माईक ठेवणे किंवा त्यांना टॅक्सीत घालून स्टुडिओत घेऊन जाणे एवढी माझं कामं होती. पण असं काही त्याचं रूप पलटेल हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. त्यामुळे असा मी किशोरीताई नेहमी मला म्हणायच्या की एवढा माज तू करतोयस कारण मी तुला बोलवलं म्हणून ना, असं त्या नेहमी म्हणतात. पण मला असं वाटतं की त्यांची आणि तुमची भेट हा एक भाग्ययोग तुमच्या प्रश्नच नाही करिअरमधला होता असं म्हणावं लागेल. आणि जो तुम्ही उल्लेख केलात 12 वर्ष तपसाधना करायची, गुरुची सेवा करायची, मग ती कशी सुरू झाली? म्हणजे थोडंसं मी एक जरा मागे अजून एक जातो की थोडीशी माझी ही पार्श्वभूमी तयार होत होती, पण ती मला आत्ता उकलते. म्हणजे ही त्यावेळेला सुद्धा मला कल्पना नव्हती की एवढंच माझ्या आयुष्यात का घडलं 17 वर्ष. जसं मी माझा ठाकूरदारचा काळारामाच्या इथला जन्म, त्यामुळे देवळात होणारी कीर्तनं ही सगळी माझ्याकडनं त्यावेळेला ऐकली जात असतील. शाळेत असताना मला आगाशी गुरुजी त्यांनी मला गाण्यासाठी का निवडलं, मी तर काही गाणारा असा नव्हतोच, पण त्यांनी मला गाण्यासाठी निवडलं. पहिलंच नाटक दिलं, त्याच्यामध्ये मला नारदाची भूमिका दिली. म्हणजे हा म्हणजे मी 3री-4थीत असताना कुठेतरी एक ईश्वरी इच्छा असते की तू गाण्यात काम करावंस, त्याची स्टार्ट तुला करून दिले, पण अनअवेअर, मला माहितीच नव्हतं ते. त्यानंतर मी वसंतराव कुलकर्णींच्याकडे गाणं शिकत होतो. मी आमच्या कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये जवळजवळ छोट्या सदाशिवाची 75 प्रयोग मी काम केलं. कुठेतरी मला असं वाटतं कट्यार काळजात घुसलीचा पण खूप परिणाम आहे. कारण जसं जर कोणाला शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर त्यांनी कमीत कमी 25 वेळा तरी कट्यार काळजात घुसली ही संहिता वाचावी असं मला नेहमी वाटतं. कारण त्याच्यामध्ये एका शिष्याला घडण्याची काय प्रक्रिया आहे ती सगळी दाखवली त्याच्यात. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर आपणच होत गेले आणि त्याच्यातनं माझ्या डोक्यात ते बसलं की 12 वर्ष तप, नाही तर कुठून दुसरं बसायचं काही कारणच नाही, पण एक तप म्हणजे 12 वर्ष. तर ती भूमिका तयार झाल्यामुळे किशोरी त्यांच्याकडे जेव्हा मी रुजू झालो त्यावेळेला इथून सोडण्याचा वगैरे असा काही कुठलाच मी विचार केला नव्हता. एक 12-15 वर्ष इकडेच मी असणार आहे तेव्हा गृहीत धरून आणि तोच माझा आनंद असं मानून म्हणजे मी त्या आनंदात सहभागी झालो. म्हणजे सेवा म्हणजे आपण त्याला म्हणतो की माझी प्रमुख कामं जी होती त्यावेळेची ती तंबोरे लावणे. किशोरीताई यायच्या आधी माझ्या दृष्टीने उत्तम तंबोरे लावून ठेवायचे की किशोरीताईंना अगदी 2-3% त्याच्यात बदल करायचा असेल तर करतील, आणि स्वरमंडळ लावणं. त्यामुळे आमच्या कट्यारमध्ये एक वाक्य आहे की जे हात तंबोरे लावण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे तो कट्यार कसा उचलू शकेल.
तसं माझी 20 वर्ष ही तंबोरे लावण्यातच गेलेली आहे. सकाळ संध्याकाळ तंबोरे लावणं, स्वरमंडळ लावणं आणि ताईंचं दैवी संगीत ऐकणे, म्हणजे ह्याला मी स्वर्गाची नोकरी असं म्हणतो बऱ्याच वेळेला, की ही माझी स्वर्गाची नोकरी होती. आनंद आणि आनंद. वा, म्हणजे ती संगीताची धार इतकी होती की नाटकाची कट्यार तुम्ही बाजूला ठेवलीत असं म्हणता येईल आपल्याला, आणि संगीताकडेच पूर्णपणे वळलात. बरोबर. अनेक चांगल्या गोष्टी ताईंकडून तुम्हाला शिकायला मिळाल्या असतील. मला वाटतं दीदी असं त्यांना म्हटलं जाईल, ताई असं म्हणायचं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये ताई म्हटल्यानंतर पटकन आठवणारी गोष्ट कुठली? म्हणजे अशा अनेक गोष्टी असतील, पण ज्याच्यावरती त्यांचा अमीट असा ठसा किंवा मुद्रा आहे, अशी कोणती गोष्ट तुम्हाला जाणवते आज तुम्ही जेव्हा मागे वळून बघता तेव्हा? तसं तर खूपच गोष्टी आहेत, पण सगळ्यात म्हणजे मी किशोरीताईंच्या गाण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाचा अभ्यास थोडासा केला आहे. बरं, झाला माझ्याकडनं. तर मला असं वाटतं नेहमी की ताई म्हणजे निर्मिती, आपण असं म्हणायला हरकत नाही की सदैव, म्हणजे ताईंच्याकडनं मी असं गमतीत म्हणतो, म्हणजे एक अंदाज घेण्यासाठी म्हणतो मी, की मी समजा एक 500 वेळा ताईंचं भूप ऐकलं असेल, पण 500 वेगळ्या शेड्स ऐकल्या. असंच यमन आहे ताईंचे एक ठराविक, जसं आपण म्हणतो ना, आम्ही काही साहित्यिक म्हणतात बघा की आम्ही ज्ञानेश्वरीवर पोचलो आहे, तसं आम्ही किशोरीताईंच्या भूप, यमन, तोडी ह्याच्यावर पोचलेलो आहोत. त्यामुळे आमच्या ते इतक्या शेड्स बघितलेल्या आहेत की आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे ते परवा नाही, म्हणजे किशोरीताई. परत जे आहे ते इतकं दैवी संगीत ज्याला म्हणता येईल, म्हणजे दैवी म्हणजे तो कोणीही त्यांचं संगीत ऐकताना चल जरा बाहेर जाऊन येऊ, चल जरा पान खाऊ, असा विचारसुद्धा येणार नाही. इतका किशोरीताईंच्या स्वभावाला आणि गाण्याला असं ते लोहचुंबकासारखं त्या जखडून सगळे ठेवत होत्या त्या. त्यामुळे त्या चुंबकामध्येच आम्ही पडून होतो असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि किशोरीताईंचं व्यक्तिमत्व इतकं लाईव्हली होतं सगळ्याच दृष्टिकोनातून, त्यामुळे तो एक कॅच असेल. आता तुम्ही रागसंगीताचा उल्लेख केला, तर राग कसा मांडायचा किंवा त्या रागाशी समरस कसं व्हायचं गाणाऱ्यांनी, याचं नेहमी त्याबद्दल त्या सांगत असत, किंवा राग या संकल्पनेविषयी त्यांनी एक वेगळा विचार केलेला होता, तो काय होता नेमका? एक तर कुठलाही राग तुम्हाला जेव्हा शिकायचा असतो त्यावेळेला आम्हाला पहिले म्हणजे सुरुवातीला जे सांगितलं त्याप्रमाणे कुठल्याही रागाची जी बंदिश आहे ती बंदिश पहिली म्हणजे जवळजवळ रोज एक 15-20 दिवस तरी, महिनाभर तरी, की 25 ते 30 वेळा ती नुसती बंदिश म्हणायची. नुसती तंबोरा आणि बंदिश, तंबोरा आणि बंदिश, ताल वगैरे नाही त्याच्यात. अच्छा. तर हे करून काय होतं की त्या रागाची जी एक चेहरा जो आहे तो तुमच्या मनात हळूहळू स्पष्ट होत जातो. त्यानंतर मग त्याची आलापी करायची पद्धत, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे राग, छोटे राग, उत्तरांग, पूर्वांग असे वेगवेगळ्या पद्धतीचे राग आहेत. तर ते मग त्याचं शेवटी राग म्हणजे काय, तर तो एक भाव आहे. राग करतो काय, तर एकतर तो वातावरण निर्मिती करतो. प्रत्येक रागाचं एक विवक्षित असं वातावरण आहे. यमनचं वातावरण जे आहे ते तोडीचं नाही, तोडीचं जे आहे ते मालकंसचं नाही. म्हणजे हे राग आपल्या पूर्वजांनी जे बनवलेले आहेत ऋषीमुनींनी, त्यांना कुठेतरी काहीतरी ते दिसत असणार आहे. त्यातला भाव आपण म्हणूया. भाव, हा मी तो जो भाव आहे, हा भाव मानवी जीवन आणि निसर्गासाठी इतका उपयुक्त आहे की तुम्ही फक्त सूर सुरात लावा आणि त्या रागाचं चलन आळवा, की तो भाव वातावरणावर चांगला परिणाम करेल, लोकांच्या मनावर चांगला परिणाम करेल, लोक सुसंस्कृत होतील. ह्या ज्या काय आजकाल गोष्टी चालल्या आहेत ते शास्त्रीय संगीत कमी ऐकत चाललेत म्हणूनही होत असेल कदाचित, पण शास्त्रीय संगीत जर तुम्ही व्यवस्थितपणे गायलत आणि ऐकलत तर हे विचारसुद्धा येणार नाही. तुम्ही एक हलका आनंद तुमच्या मनात कायम राहील. पण म्हणजे बेसिकली तो भाव आहे, तो जो भाव आहे तो म्हणजे त्या भावाला अनुकूल असं तुमच्या गायन झालं पाहिजे. म्हणजे हावभाव, जसं आपण नाटकात म्हणतो की जर शोकांतिका असेल तर तिथे हल्लागुल्ला होणार नाही, त्याप्रमाणे सिरियसलीच तो माणूस विचार करेल, बोलेल. तसं एखादं कॉमेडी आहे तर ते कॉमेडी पद्धतीने जाणार. तसं रागामध्ये समजा करुण भाव असेल किंवा शृंगार असेल, त्या अनुकूल तुमचे अलंकार सिलेक्ट करता आले पाहिजे. म्हणजे बागेश्री असताना तुम्ही जास्त काय म्हणतात त्याला, खूप आनंदी असे जर घेऊ नये. पण मला एक शंका विचारायची या संदर्भात की
जर आपण रागाला विशिष्ट भावाशी जोडलं तर मग त्याच्यामध्ये साचेबद्धता नाही का येत? नाही, विशिष्ट भाव म्हणजे आता काय माहिती का की म्हणजे एक करुण भाव आहे, एक प्रसन्न भाव आहे, एक बिभत्स आहे. ह्या प्रत्येकाचं जे बिहेवियर आहे ते वेगळंच असणार आहे. साचेबद्धपणा कसा येईल त्याच्यामध्ये? तो येणारच नाही. उलट राग रस ही थिअरी जे म्हणतात त्यांच्यात साचेबद्ध येऊ शकतं, कारण ते ठराविक पद्धतीनेच जाणार. अर्थात जातात सगळेच ठराविक पद्धतीने, पण मनावर परिणाम म्हणजे त्याच्याकडे लक्ष देणं हे किशोरीताईंनी केलं. म्हणजे आधीचे काही भावपूर्ण गात नव्हते वगैरे अशातला भाग नाही आहे, पण एक जागरूक केलं किशोरीताईंनी की हे पण एक गोष्ट आहे बघा, आणि करून दाखवली ना ती. त्यामुळे किशोरीताई गाताना विद्वान माणसाला सुद्धा आवडतं, आणि एक लईमन जो आहे म्हणजे एक सर्वसाधारण जो लिस्नर आहे त्यालाही ते गाणं तितकंच आवडतं. त्यामुळे दोन्ही पातळीवर त्यांचं काम सुरू होतं. म्हणून तर एवढ्या आज विश्वविख्यात आणि गायन सरस्वती त्यांना म्हणतात. नक्कीच. आणि ज्या भावाबद्दल तुम्ही सांगितलं किंवा भावानुकूलता रागामधली, तर त्याची एखादी झलक आम्हाला नक्कीच आवडेल ऐकायला. एक माली गौरा या रागातली बंदिश आहे. ही म्हणजे किशोरीताईंनी पण काही खासच गोष्टी खास वेळेलाच गातात, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा संध्याकाळचा जो एक संध्या समय जो आहे तो अतिशय उत्तम दाखवला गेला आहे. आणि असं आम्हाला सांगितलेलं आहे की ही अलाद्या खासाबांनी बंदिश बांधली. त्याचं आपण हे करू. दरस सरस देत दुख बिसारन को, दरस सरस देत दुख बिसारन को, करत कृपा प्रभु सुख भरन को, दरस सरस दाता बेदाता दीन दयाल तू, हृदय सिदन वनिध दीजे शाहू को, अहमद दास तेहारो चरणन को, दरस सरस देत दुख बिसारन को. तर याच्यामध्ये म्हणजे ते स्पष्टपणे खासाहेबांनी लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये शाहू महाराजांचं गुणगान केलं आहे. रिद्धी सिद्धी नवनिधी सगळे त्यांना प्राप्त होऊ देत, आणि असा मी अहमद तुमचा दास हा देवाकडे प्रार्थना करतोय, अशी ती प्रार्थना आहे. ते दरबारी गायक होते कोल्हापूरमध्ये. करेक्ट. मैत्र से हे शब्द सुरांचे, अलादिया खान साहेबांचा तुम्ही उल्लेख केला, तर त्यांच्या पट्टशिष्या मोगूबाई कुर्डीकर, त्यांच्याकडेही तुम्ही शिकण्याची संधी तुम्हाला मिळाली. हो. म्हणजे तो एक ज्याला म्हणतात ॲडेड बेनिफिट म्हणतात तसं, की मी किशोरीताईंच्याकडे जातच होतो. त्यामुळे कधी कधी किशोरीताई कार्यक्रमाला गेल्या तर त्या सांगून जायच्या रग्याला काहीतरी शिकव म्हणून. मग माई आम्हाला काहीतरी खास त्यांच्या बंदिशी आहेत त्या काही शिकवायच्या. किंवा एकदा असं झालं होतं, गोव्याला आम्ही त्यांच्याबरोबर नेहमी जायचो, रवळनाथाचा उत्सव असायचा. मग तिथे 5-6 दिवस काहीच काम नसायचं, फक्त उत्सव. मग नंतर गोव्यात 2-3 दिवस राहणं असं असायचं. मग त्यावेळेला एकदा ताईंनी सांगितलं रग्याला काहीतरी शिकव म्हणून. मग माई मला घेऊन बसल्या होत्या आणि त्यांनी एक तानेचा पलटा सांगितला, जो मला लक्षात यायलाच 15 मिनटं लागली की हे म्हणतायत काय. आणि मी तो अर्धा तास तरी घोटत होतो, एकच तुकडा. आणि तो घोटता घोटता नंतर माझ्या लक्षात आलं की उठल्यानंतर की आवाज माझा एकदम मऊ झालेला आहे. अच्छा. आणि त्याच्यात कंडिशन एकच होती की जीभ कणभर सुद्धा हलवायची नाही, जबडा कणभर सुद्धा हलवायचं नाही. हे सगळं न हलवतो सुद्धा फक्त व्होकल कॉर्डच्या मदतीने तान म्हणू शकता तुम्ही.
आणि ही शुद्ध तान. म्हणजे आमच्याकडे जबड्याची, जिभेची किंवा ही जी तान आहे ती निषिद्ध मानली गेली आहे. त्यामुळे ते एक शिकवण जी आहे, म्हणजे असंच मोगूबाईंची इतक्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, त्यातल्या एक 2-3 ज्या आठवत आहेत त्या. एकदा असंच किशोरीताई बाहेर गेल्या होत्या आणि त्यांनी बाहेरगावी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी कुठेतरी मला गायचं होतं म्हणून राग शिकवला. 2-3 दिवस झाले, मी म्हटलं आता परत बसूया. आता नाही परत बसूया. अरे जरा तू पण विचार कर म्हणाले. म्हणजे किशोरीताईंची शिकवण्याची मोगूबाईंची जी होती ती अशी होती, आता 2-4 दिवस तुला शिकवलंय ना मी, आता तू स्वतः विचार कर. मग जाता जाता ते एक वाक्य म्हणाला, अरे रुपयामध्ये एक आणा तरी स्वतःचा ठेवा रे. म्हणजे मला हे त्यावेळेला कळलं नाही, पण नंतर मला कळत गेलं की हा, म्हणजे त्यांना हे म्हणायचं होतं की रुपयामध्ये एक आणा, म्हणजे सगळं पोपटपंची करू नका गुरुची, स्वतः काहीतरी दाखवा त्याच्यामध्ये, स्वतः पण विचार करा, असा त्यांचा संदेश. तसे मौलिक संदेश जे माईंचे होते ते माझ्याकडे भरपूर आहेत. म्हणजे जे गमकेचा पलटा तुम्हाला म्हटलं तुम्ही तसा, की ही जी गमक आहे ती नेमकी कशी लागते, काय लागते. आणि माईंच्या गमकेचे खूप लोक फॅन आहेत. म्हणजे स्वतः मला वाटतं भीमसेनजीने पण कुठल्या तरी याच्यात लिहिलेलं आहे की मोगूबाईंच्या गमकेचा मी अभ्यास केला म्हणून. त्यामुळे अशी ती विलक्षण गमक होती. ही सगळी वैशिष्ट्य जयपूर घराण्याची असं म्हणता येईल आपल्याला. हां, म्हणजे जयपूर घराण्याचे अनेक वैशिष्ट्य आहेत, पण गमक हे मोगूबाईंचं जास्त वैशिष्ट्य, किंवा खासाहेबांचं सुद्धा असेल ते, पण आपण ऐकलं नाही त्यामुळे आपल्याला माहिती नाही. पण मग घराण्याबद्दलचा आग्रह किंवा त्याबद्दल त्यांचे विचार काय होते खुद्द मोगूबाईंचे आणि किशोरीताईंचे? घराणं हे तुम्हाला एक विशिष्ट चाकोरी जी असते ती तुम्हाला दाखवते. जसं आपण घरी जेव्हा आपले आईवडील कानडी बोलतात म्हणून आपण कानडी बोलतो, जसं ते मराठी बोलतात म्हणून आपण मराठी बोलतो, तशी एक शिकवण तुम्हाला सेट करून देतं. पण थोडे मोठे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात स्वतः, तुम्हालाही मन दिलंय, तुम्हालाही बुद्धी दिली, तुम्हालाही विचार करता येतो, या तिघांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं काहीतरी पेश करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मोठ्या लोकांनी, म्हणजे भीमसेनजींचंच मी ऐकलेलं आहे की सगळ्यांचं ऐकून त्यातलं योग्य ते घेऊन तुम्ही तुमची भट्टी जमवा, असं भीमसेनजींनी एका मुलाखतीत म्हटलेलं होतं. सगळ्यांनी हेच म्हटलेलं आहे. मोगूबाईंच्या 1-2 मुलाखती पण आहेत, त्याच्यात त्यांनी वझेबुवांची एक तान अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. बरं. आणि वझेबुवांचं कुठेतरी त्यांनी गाणं ऐकलं आणि त्या दुसऱ्या दिवशी सांगलीला असताना त्या रियाज करत होत्या आणि खालून वझेबाव जात होते, त्यांनी ऐकली तान. ऐकल्यानंतर ते वरती आले आणि त्यांनी डायरेक्ट विचारलं, मोगू तू माझी तान का म्हणतेस? अच्छा. मोगूबाईंनी सांगितलं, अहो मला आवडली तान. हां हां, मग ठीक आहे म्हण म्हणाले, अगदी जरूर म्हण. म्हणजे असं ह्याच्यातनं शिकायचं काय तर आदान प्रदान. आणि आदान प्रदान म्हणजे आता जसं किशोरीताईंनी पण असं सांगितलेलं होतं की कधी कोणाच्या गाण्याला जाऊ दिले नाही त्यांनी आम्हाला. अच्छा. आणि एकच कारण सांगितलं, जायचं आहे ना तर जा, पण काहीतरी शिकून ये. उद्या आलास की मला त्यातलं काय तू शिकलास हे मला सांग, की हे असं मी शिकलो किशोरीताई, हे मला भावलं वगैरे वगैरे. तर एक त्याच्यामुळे झालं की आम्ही मजे करता फन गाणं ऐकायचं नाहीच, ऐकलं तर त्यातनं काहीतरी नक्की उचलून आमच्या खिशात टाकणार, हे जे म्हणतात ना, हा भाव त्याच्यातनं आम्हाला सेट झाला की कोणाचंही गाणं ऐकायचं असेल तरी ह्याच्यातनं मी काय शिकू शकतो आणि असं शिकू शकेन अशी मंडळी आता खूप कमी होत चाललेली की खूप आम्ही अजूनही त्यांच्याचकडनं घेतोय. असं का बरं? नवीन मंडळींच्याकडनं का घेता येत नाही? पण जुन्या मंडळींच्याकडे एवढं भांडार आहे, त्यातलं अर्धवट 1/5% आम्ही घेतो आणि आम्ही म्हणतो श्रीमंत आहोत. तर अशी मंडळी पण कमी होत चाललेत. आणि जयपूर घराण्याच्या विषयी आपण बोलत होतो, तर जयपूर घराण्याचे काही नियम जे आहेत तर ते अल्लादे खासाहेबांनी जेव्हा त्यांचा आवाज गेल्यानंतर त्यांचं गाणं बदललं, ते गाणं बदलल्यानंतर जे सेट केलं त्याला आपण आज जयपूर घराणं म्हणतो. मग त्यांना जे सुटेबल होतं म्हणजे आकारयुक्त गाणं, म्हणजे आधी ते आकार गात असतील नसतील आपल्याला माहिती नाही, पण टेंबेंच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की आवाज जायच्या आधी खासाहेब व्यवस्थित विलंबत करायचे. अच्छा. म्हणजे आलापचारी वगैरे सगळे 4 चौघे करतात तसे ते गायचे. तर आकारयुक्त गाणं, फार धीमा तबला म्हणजे धीमा ठेका नाही, मध्यलय ठेका, आणि खूप आलापी नाही, खूप ताण नाही, अति स्पीड काही नाही, म्हणजे अति सर्वत्र वर्जयेत असा एक थोडासा त्यातनं भाव आहे की कुठे फार अतिरेक केला नाही त्याच्यामध्ये. एका चाकोरीमध्ये एक गाणं त्यांनी ठेवलं आणि कदाचित त्यावेळेला त्यांच्या मनात तसं असेल त्यामुळे ते सेट केलं आणि ते लोकप्रिय पण झालं. पण मोगूबाई तशाच गायच्या,
मोगूबाई ताना म्हणायला लागल्यानंतर एकदा केव्हा तरी त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला. ते म्हणले, मोगूबाई म्हणाले की मला अतिशय मेल्यासारखं झालं. म्हणाले, का बरं? ती माझी तान समेपर्यंत येईपर्यंत राहिली नाही, मला मध्ये तोडावी लागली श्वासासाठी. अरे बापरे. म्हणजे एकदा तान तुम्ही सुरू केल्यानंतर ती समेपर्यंत आणायची, हा त्यांचा नियम होता. तर तोडा काही सगळ्यांनाच जमणार नाही. म्हणजे काहीतरी श्वासाचे पण काही व्यायाम मोगूबाईंनी शिकवले आम्हाला. तर किशोरीताईंचा ज्याला म्हणतात की किशोरीताई पण जयपूरच गात होत्या, पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की एकदा केव्हा तरी बागेश्री त्या गात होत्या आणि बागेश्री गाताना अतिशय उत्साहाने त्या बागेश्री गायला बसल्या होत्या आणि नेमका त्यांना कुठेतरी डलनेस वाटला की काहीतरी एक वेगळा भाव, करुण म्हणा, असं काहीतरी वाटायला लागलं. 2-4 दिवस ते सतत तसंच वाटायला लागलं. मग तेव्हा त्यांना वाटलं की हे तर माझं काही नाही आहे, मग हे सुरांचं आहे का, काही हा सुरांचा परिणाम आहे का, असं म्हणून मग त्यांनी सुरांचे परिणाम ह्या रागातनं असा होतो का, मग त्या रागातनं असा होतो का, मग त्या रागातनं असं काय होतो, ह्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तो शोध घेता 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 त्यांचं गाणं बदललं. म्हणजे भाव अंग विकसित झालं असं ज्याला म्हणतो, ते त्यानंतरच झालं की सुरांचा परिणाम मनावर होत असतो. मग त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केला. मग काव्यशास्त्र, साहित्य, काय म्हणतात त्याला, हे सगळे ग्रंथ त्यांनी अभ्यास केले. आणि किशोरीताईंचा अभ्यास करण्याची पद्धत पण वेगळी होती की पूर्ण ग्रंथ वाचल्यानंतर एक 40-50 पानामध्ये त्याची समरी लिहून ठेवायचे त्या. म्हणजे प्रत्येक वेळेला ग्रंथ उघडायची गरज नाही, त्याच्यातले मेन पॉईंट्स त्यांच्या ते 40 पानी पुस्तकात असायचे. आणि प्रचंड अभ्यासू किशोरीताई म्हणजे त्यांच्या बरोबर असल्यामुळे माझ्या गोष्टी कानावर पडल्या, नाही तर मी काय एवढा अभ्यासू नाही. आता तुम्ही उल्लेख केला त्यावरून आठवलं की संगीतातले जे मूळ स्वर आहेत त्याविषयी पण त्यांनी खूप विचार सखोल असा केलेला होता की प्रत्येक मूळ स्वराचा सुद्धा एक भाव असतो किंवा रस असतो ज्याला आपण म्हणतो. जसं षड्ज म्हटलं की त्याचा एक रस असतो किंवा ऋषभाचा एक वेगळा रस आहे. तर हे सगळं काय म्हणजे हा एक गूढ काय आहे? नाही, गूढ नाहीच आहे ह्याच्यात. हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे भरतनाट्यशास्त्र, शारंगधरांचं संगीत रत्नाकर, त्यानंतर अहोबलांचं पुस्तक आहे, अजून संगीत पारिजात म्हणून आहे, त्याच्यामध्ये तारेवर त्यांनी साईज सांगितलेली आहे की इतक्या साईजची तार तुम्ही वाजवल्यानंतर अमुक सूर येईल. म्हणजे इतकं सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि षड्ज हा न्यूट्रल ताकद, जे ज्याला म्हणतात की एनर्जी, एनर्जी. ऋषभ आणि दैवत जे आहे ते वीर बिभत्स भयानक अद्भुत. गंधार आणि निषाद जे आहे ते करुण आहेत. मध्यम आहे तो हास्यरस आहे. पंचम आहे तो शृंगार आहे. हे लिहून ठेवलेलं आहे. फक्त हे किशोरीताईंनी परत अनुभवून त्याचा हे लावून बघितलं गाण्याला की हे खरंच आहे का. त्याप्रमाणे त्यांचं गाणं त्यांनी चेंज केलेलं आहे. आणि हा सगळा अभ्यास करताना मी तिथे उपस्थित होतो, एवढंच मी सांगू शकेन. म्हणजे आम्ही त्यांच्या एका सारणा चतुष्टय म्हणून एक आहे, तर सारणा चतुष्टयमध्ये भरत मुनींनी त्यावेळेला त्यांना म्हणजे काही यंत्र नसताना त्यांना एक लक्षात आलं की हा पुरुष गातो, ही स्त्री गाते, तर हे गाताना एक सूर जो आहे पंचम तो जरा कमी लागतोय. मग तो त्यांनी प्रमाण धरला आणि तो प्रमाण धरून त्यांनी ती सारणा चतुष्टय म्हणजे 4 वेळा वीणा बदलली त्यांनी ते प्रमाण सूर घेऊन. त्यामुळे हे 22 श्रुती ज्या आहेत त्या आपण म्हणतो की तेवढीच सारणा 4 वेळा हलवल्यानंतर त्या म्हणजे षड्जाच्या साम प 4, ऋषभ दैवत 3, गंधार निषाद 2, अशा त्या 4-3-2, 4-4-3-2, मध्यम परत 4 म्हणजे अशी ते त्यांनी संख्या नीट केले, आपण कोणी काही केलेलं नाही. म्हणजे गणितामध्ये त्यांनी ते बसवलं असं म्हणता येईल. हां, म्हणजे आपण जशी फुटपट्टी कशी म्हणतो ना की हे नेमकं सूर आहेत कुठे, एक अवसावर हा आहे, दुसऱ्या अवसावर हा, असं ज्याला म्हणतो ना आपण, की हे सगळं ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे दिसत काहीच नाही याच्यामध्ये. त्यामुळे निदान तुमच्या मानस विश्वाला तरी अंदाज येईल. आता ह्याच्यात एक अजून गंमत येते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की गाणं जे आहे आपण आरोहण म्हणतो आणि अवरोहण, असेंडिंग डिसेंडिंग. गाणारा गायक जो असतो हे सगळं तुमच्या मनात सेट आहे, तुमच्या बरोबर परमेश्वराने धाडले तुमच्या ह्याच्यामध्ये. गाणारा गाताना असं नाही करत, कारण त्याच्यामध्ये ते सगळं फिट केलेलं आहे. त्याला माहिती असेलच असं नाही, पण तो तसंच गाणार, म्हणून ते हातवारे तसे होत असतात. खूप खाली वागेल तो, कारण ही
मेजरमेंट एवढीच आहे. त्यामुळे वरच्या सुरात हे माझं आहे अर्थात, मला कोणी सांगितलं नाही. आणि हे आपसूकपणे होतं, म्हणजे हो, त्यासाठी हो. काही कोणी वेगळा काही रियाज वेगळं करावा करायची लागत गरज नाही. हेच समरस होणं म्हणजे हेच मला असं वाटतं, नाही का? हो, समरस होणं म्हणजे तुम्ही आनंद घेणं एवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं माझ्या मनात येतं की मला समजा एखाद्या मंदिरात गेलोय, मठात गेलोय, तर तिथे ज्या वेळेला पूजा होते, अभिषेक होत असतो, तो बघायला मला खूप आवडतो. तर एकदा अभिषेक कुठला तरी बघत असताना मला असं वाटलं की ते पुजारी जे आहेत ते अभिषेक करतात, आपण बाहेरनं आनंद घेतोय. वा. तसं हे गाण्याचं आहे. आम्ही त्या सुरांचं सजवणं अमुक तमुक तमुक ज्याला म्हणतात नाही, ते आम्ही ते करत असतो आणि बाहेरचे लोक त्याचा आ हा हा ओ हो हो, म्हणजे आम्ही पुजारी आहोत त्याचे. वा. आपण ज्याला म्हणू की आम्ही त्या ईश्वराचे पुजारी आहोत. खरं आहे. आणि मग भाव त्याच्यामधला कुठलाही असतो, तो सुखाचा असो दुःखाचा असो, त्याच्यातून मिळणारा आनंद हा खूप महत्त्वाचा आहे. आणि किशोरताईंचं एक छान वाक्य मला आठवलं की त्या असं म्हणाल्या की सुख आणि दुःख हे दोन्ही आनंदामध्ये समाविष्टीत आहेत. ह्याच्यामागे एक छोटासा एक थिअरी आहे. तर किशोरीताई नेहमी त्यांची मैत्रीण विभाताई पुरंदरे यांचं खूप वेळा डिस्कशन चालायचं, तर मी तिथे असायचो. बरं. तर बोलता 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 त्यांचं कुठलं तरी परदेशी काय नाव मला माहिती नाही, पण त्या लेखकाने लिहिलं होतं की आर्ट इज ट्वाइस रिमूव्ड फ्रॉम द रियालिटी. अच्छा. ह्याच्यावर त्यांची चर्चा चाललेली होती. मग ते चर्चा चाललेली असताना जेव्हा आमचं बोलणं झालं, संगोरामजींशी आम्ही बोलायचो, तारळकरांशी आम्ही बोलायचो, तर हे बोलता 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 लक्षात आलं की हे काय आहे. जेव्हा स्टेजवर एखादा माणूस एखादं काम करतो, तो गरीब असेल श्रीमंत असेल, तो तिथे पात्र आहे. हे जसं पात्र ठेवलंय तसं त्या पात्रामध्ये ते ठेवलेलं आहे त्या वेळापुरता. उद्या दुसरं काही असेल, उद्या आणखीन तो राजा असेल, पण म्हणजे तेवढ्या वेळा ते पात्र असतं तिकडे आणि ते त्याचंही नसतं. ते थोडं त्याचं दुःख आहे. माझे बाबा प्रभाकर पणशीकर जेव्हा लखोबा लोखंडेंचं काम करतात, ते काय लखोबा लोखंडे आहेत का? नाही आहेत, रिअल नाही आहे. ही इज ॲक्टिंग लाईक लखोबा लोखंडे फॉर 3 hours. नंतर ते परत प्रभाकर पणशीकर बनणार आहेत. पण म्हणजे सत्य नाही आहे हे. म्हणजे एकदा अच्छा कुठेतरी सत्य झालंय हे प्रेक्षकांच्या दृष्टीने ते सत्य नाही झालेलं आहे. म्हणजे एकदा लखोबा लोखंडे झाला आहे कुठेतरी, त्याच्यावरून ती कल्पना घेऊन ही केली. ती कल्पना सत्य आहे, पण इथे ती आनंद रूप होते, कारण ती नाही तुझी नाही माझी. ऐकणारं सुद्धा लखोबा लोखंडे बघत असताना काय काम केलं पणशीकरांनी, वा वा वा, काय छान अप्रतिम, काय डायलॉग डिलिव्हरी आहे, वा 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 वा, काय झटकन वेश बदलतात. तोही थर्ड पर्सन म्हणून बघतो, हेही थर्ड पर्सन करतात. म्हणून नाहीतर ते रिअलमध्ये जेव्हा येतं, तो रिअलमधला लखोबा लोखंडे जेलमध्ये. तिथे आनंद नाही आहे. आनंद कुठे आहे? सादरीकरणात आहे. वा वा. म्हणजे हा त्याच्यात तर त्यांना म्हणायचं होतं की सुखातनं पण आनंद होतो, दुःखातनं पण आनंद होतो. ही खूप वेगळी थिअरी किशोरी त्यांची आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. मगाशी तुम्ही उल्लेख केलात मोगूबाईंचा आणि त्याबरोबरीने किशोरीताईंचा. तर आपल्या शिष्याला परिपूर्ण करणं हा चांगल्या गुरुचा ध्यास असतो असं म्हणता येईल. तर यावरती सुद्धा त्यांचा कटाक्ष असायचा. विशेषतः मोगूबाईंनी किशोरीताईंना सुगम संगीत शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. हो. तर तुमचा अनुभव काय त्या बाबतीत? म्हणजे माझ्या बाबतीत काय केलं? हां, पण माझ्या बाबतीमध्ये जसं मी जेव्हा किशोरीताईंच्याकडे जायला लागलो तेव्हा आमची एक टिपिकल अभ्यास जो आहे आमचा, मला अगदी आठवते की किशोरीताईने मला सुरुवातीला तोडी रागामध्ये मला मेंढीचे आलाप दिले होते. म्हणजे पहिल्यांदा मला त्यांनी मेंढी शिकवली. बरं. मेंढीनंतर स्वरांवर थांबणे हाच आमचा सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास उद्योग आहे, की स्वरावर थांबून राहणे आणि सूर अनुभव करणे. म्हणजे आता समजा मी हिमालयात गेलो, तिथे राहिल्यानंतर तिथला अनुभव जो आहे मी त्या अनुभवाचाच एक भाग म्हणून होऊन जाईल. तसं सुरांचं व्हायला पाहिजे. वाळवंटात गेलो, वाळवंटाचा एक भाग म्हणून राहिला पाहिजे. तसं तुम्ही रोज जर काही वेळा सूर लावलेत तर एक 2-3 वर्षामध्ये तुम्हाला एक स्वराचा अंदाज येतो. काहीच कोणी सांगायची गरज नाही, ते सूर स्वतः येऊन तुमच्याकडे राहायला येतात. पण जर तुम्ही तेवढे तन्मयतेने केलं तर. त्यामुळे तन्मयता ही महत्त्वाची. त्यानंतर रागदारी, बंदिशी, आलापचारी कशी करायची.
मी गेल्यानंतर मला आठवतंय की किशोरीताई त्या 10 वर्षांमध्ये पहिल्या खूप गझलताई गात होत्या हां. आणि माझ्यासाठी त्यांनी रचल्या. म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा एक विचार असावा की रघुच्या गळ्यात सगळं आलं पाहिजे. पुढचा काळ माहिती नाही आपल्याला, शास्त्रीय संगीत किती होईल काय होईल, पण रघुच्या गळ्यात सगळं काही आलं पाहिजे म्हणून त्यांनी मला गझल शिकवल्या. सगळ्यांनाच शिकवल्या, पण मी लक्षात काही ठेवल्या. त्यामुळे गझल म्हणजे किशोरीताईंच्या 15-20 गझला तर मला पाठच आहेत. तोची नादू सुस्वरू झाला आणि मगन हुई मीरा चली हा किशोरीताईंचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला मी हार्मोनियम वादक म्हणून होतो किंवा हेल्पर म्हणा तुम्ही. ती सगळी गाणी 2-2 महिने ताई रियाज करायचे त्याच्या, ती सगळी माझ्या कानावरनं गेलेली आहेत. त्यामुळे ह्या दोघांमधली गाणी आणि प्रत्यक्ष ताईंना जेव्हा काही रचावंसं वाटतं तेव्हा ताईंनी ज्या ज्या गोष्टी रचलेल्या आहेत त्या सगळ्याचा मी साक्षीदार असल्यामुळे हे माझ्या कानावरनं गेलं आणि थोड्या गोष्टी लक्षात राहिल्या. पण मी सगळ्या म्हणणार नाही, कारण एवढं डे टू डेमध्ये आपण नाही सांगू शकत, पण बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत. मध्यंतरी आम्ही त्याचा एक कार्यक्रम पण केला होता की अनसंग किशोरीताई म्हणून. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांनी, कारण किशोरीताईंना गझल आवडत होती, त्या गात होत्या, पण त्या बाहेर कधीच त्यांनी कबूल केलं नाही गायचं, कारण बऱ्याच कंपन्यांनी त्यांना सांगितलं होतं की आमच्यासाठी गझल म्हणा. मग त्यांना ते गाणं सरस्वती इमेज त्यांनी ती टिकवून ठेवली. गझल क्षेत्रात त्या आल्याच नाही. त्यांचा जर आपण एक प्रवास बघितला तर आपल्याला दिसतं की शास्त्रीय संगीत, त्यानंतर थोडं सुगम संगीत आणि त्यानंतर पुन्हा शास्त्रीय संगीताकडे त्या वळल्या, किंबहुना सुगम संगीत त्यांनी नंतर फार कमी केलं. असं का बरं? मी सगळं मी ते त्यांच्या काय मनात चाललं ते सांगू शकणार नाही. म्हणजे आपल्याला जे व्यक्त व्हायचं आहे त्यासाठी हे माध्यम पुरेसं नाही असं कुठेतरी त्याच्या मागे विचार होता का? काय कसं असतं बघा, सुगम संगीत म्हणजे शब्दक्षेत्र आणि स्वरक्षेत्र, बरोबर. शब्दक्षेत्र त्यांनी त्याचा अभ्यास करून दाखवला. म्हणजे आज किशोरीताईंनी गीत गाया पत्थरो नाही वगैरे ही गाणी त्यांनी कोणी गाण्याचा प्रयत्न करून दाखवा. कधी तुम्ही कोणी प्रयत्न केलेला दिसतो का तो? कारण त्यांच्या आवाजातनं जे त्यावेळेला यायचं आणि त्या हुस्नलाल भगतराम यांच्याकडे शिकल्या. म्हणजे गझल वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत ठुमरी त्या त्यांच्याकडे मुद्दाम जाऊन शिकलेल्या आहेत. आणि किशोरीताईंच्याकडनंच आम्ही हे ऐकलं की जेव्हा पै म्हणून कोणीतरी येत होते त्यावेळेला, मोगूबाईंनी सांगितलं होतं की किशोरीला काहीतरी लाईट म्युझिक शिकव म्हणून. तर तेव्हा त्यांनी जेव्हा एक 4-5 दिवस झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, मोगू तुझ्या मुलीला काय लाईट म्युझिक येणार नाही, त्याचा आवाज म्हणजे दगड आहे, अजिबात येणार नाही. हे कुठेतरी त्यांनी ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी पणच केला. आता अशी एक पण गोष्ट नाही पाहिजे की माझ्या आवाजात नाही येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अभ्यास सुरू केला. मग त्यावेळेला ते लताबाईंचं एक गाजलेलं गाणं होतं, तुझं स्वप्नी पाहिले गोपाला, तर त्या आम्हाला किशोरीताई म्हणून दाखवायच्या की मोदे स्वागत स्वागत. ही जागा जयपूर घराण्याच्या कट्टर शिक्षण घेतलेल्या माणसाला थोडी कठीण आहे, पण मग त्यांनी ते ठरवलेलंच होतं की मी करून दाखवीन. लाईटमध्ये असं कुठलंही काम नाही की मी जे करू शकणार नाही, माझा आवाज असा मी पाण्यासारखा करून दाखवीन, आणि त्यांनी करून दाखवलं तो. त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की शब्दक्षेत्र आणि सूरक्षेत्र ह्याच्यातलं सूरक्षेत्र महत्त्वाचं आहे, तसं शब्दांग कमी होत गेलं. अच्छा. आणि म्हणजे भजनसुद्धा त्या शेवटी म्हणतच नव्हत्या, म्हणजे कारण त्यांना स्वरांमधनं इतकं व्यक्त व्हायचं असायचं. आणि त्यांची कमिटमेंट बघा की त्या जायच्या आदल्या महिन्यात दिल्लीला कार्यक्रम होता आणि त्यांनी पुर्या धनश्री आणि कौशिक कनाडा गायला, एक राग 2.5 तास. एवढी कमिटमेंट इतके पैसे घेणारे लोक सुद्धा नाही ठेवत. आणि त्यांच्या 87 एजला सुद्धा त्यांनी त्यांची कमिटमेंट पाळलेली होती. म्हणजे 2.5 तास दाखवण्यासारखं त्यांच्याकडे होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. विदाउट रिपिटेशन त्या सागरामध्ये पोहू शकत होत्या. त्यामुळे सूरक्षेत्र हे जास्त नादब्रह्म, नादक्षेत्र म्हणा, सूरक्षेत्र म्हणा, त्याच्याकडे त्या जास्त आकृष्ट झाल्या नसत्या तरच नवल होतं. आता तुम्ही जे गझलचा उल्लेख केलात त्याची झलक आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. हम वो गुल हैं जो बहारों का प्यार पा न सके, बहार आई तो जी भर के मुस्कुरा न सके, हम वो गुल हैं
यूं तो कहने के लिए सारा चमन अपना था, यूं तो कहने के लिए सारा चमन अपना था, बदनसीबी से कहीं आशिया बना न सके, बहार आई तो जी भर के मुस्कुरा न सके, हम वो गुल हैं। छान, सुंदर. रघुनंदनजी, आपण मोगूबाईंचा उल्लेख केलात आणि मोगूबाईंकडून पण तुम्हाला शिकण्याची संधी मिळाली, तर त्याची एखादी छोटीशी झलक आम्हाला ऐकायला आवडेल ना? जरूर. मोगूबाईंचे असे खास राग होते, जोड राग जास्त गायचे ते. तर त्यांनी एक सावनी कल्याणमध्ये एक त्यांनी रचना केलेली आहे. अच्छा. खरं तर जयपूर घराण्यामध्ये द्रुतबंदीच गायचे नाही त्यावेळेला. बरं. मग मोगूबाईंनी मुद्दाम काही रचल्या आणि नंतर बऱ्याच जयपूर घराण्यातल्या लोकांनी पण रचल्या, पण मोगूबाईंनी सुद्धा त्याची सुरू केलेली होती त्याची. त्यातले मी गातो. अवश्य. जय जगत जननी माये, जय जगत जननी माये, देवी दुर्गे भवानी, अभयदायिनी, जय जगत जननी. संत ऋषि पालनी, संत ऋषि पालनी, कमलासनी, कमललोचनी, जय दे अभय देवर दे भवानी, जय जगत जननी. जय जगत जननी. मैत्र से शब्द सुरांचे, किशोरीताईंसोबत सुद्धा तुम्हाला गाण्याची संधी मिळाली काही गाण्यांमध्ये, मला वाटतं अभंगांमध्ये काही? नाही, पहिलं गाणं मी गायलं ते दृष्टी फिल्ममध्ये किशोरीताईंच्या बरोबर. अच्छा. म्हणजे त्यावेळेला एक टिपिकल क्लासिकलवाल्याचा माझा आवाज नाही आहे. म्हणजे एक स्टायलाइज्ड क्लासिकल आपण ज्याला म्हणतो ना की हे आकारयुक्त गाण्यामध्ये नसल्यामुळे आणि मूळचा आवाज म्हणजे ह्याची काय आवश्यकता त्यावेळेला नसल्यामुळे तो त्यांना सुटेबल वाटला गोविंद निहलानीजींना. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा आवाज मला चालेल म्हणून. मग ते किशोरीताईंच्याबरोबर पहिले ड्युएट मी गायलो दृष्टीमध्ये. आणि त्यानंतर एका अभंगामध्ये कानडा विठ्ठल जे आहे तर त्याच्यामध्ये असंच आदल्या दिवशी ठरलं की उद्या आपण ड्युएट करूया एक. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नेहमी घरी म्हणत होतो तसंच तिथे म्हटलं. म्हणजे काही फार विचार वगैरे त्याच्यावर केलेला नव्हता. म्हणजे पण याच्यामध्ये स्केलचा कधी प्रश्न आला नाही का? नाही, किशोरीताईंचं कसं आहे की त्यांना काळीदोन हा त्यांचा जास्त आवडता स्केल आहे. त्यामुळे त्यांच्या अनेक 80% रचना त्यांच्या काळीदोनमध्ये झालेल्या आहेत. कारण त्यांना काय त्यांचा विचार त्यातला मला माहिती नाही, पण काळीदोनमध्ये त्यांच्या सगळ्या रचना आहेत. त्यामुळे त्या मला पण गायला अडचण येते. कारण ताईंचा मध्यम जो माझा षड्ज आहे आणि त्यांना तो मध्यम उंच पडल्यामुळे त्यांची रचना तेवढी खाली तेवढ्याच मध्ये ती व्हायची. मग त्यांच्या पंचमापर्यंत पोहोचले तरी चालेल, पण मला गायला पडलं तर ते सगळं खाली खाली होतं. म्हणून मला माझं वेगळंच टोन ठेवायला लागलं. मी रचना माझ्या पण मला वेगळ्या कराव्या लागल्या. त्यामुळे मी किशोरीताईंच्या रचना सिलेक्टिव्ह गातो. पाठ सगळे आहेत
पण जेव्हा चार चौघात म्हणायचा प्रसंग येतो त्यावेळेला मग त्या मला आयदर स्वर चढवून तरी म्हणाव्या लागतात. आणि किशोरी त्यांचा आवडता सूर काळीदोन होता. अच्छा. त्यामुळे त्यांच्याकडे एक तंबोरा हेमराजचा जो होता तो त्यांनी मुद्दाम ठेवून दिलेला होता. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा त्या म्हणाल्या की हा तंबोरा मी का ठेवून घेतला मला माहिती नाही, पण रघु आल्यामुळे त्याचं उत्तर मिळालं. वा. त्याच्यामुळे त्याच्यावर मला त्यांनी शिकवलं. तुमच्यासाठीच कदाचित तो हो. वाट बघत असावा. असा. वा. सुगम संगीताच्या संदर्भात आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांचे समकालीन जे गायक होते म्हणजे सुगम संगीत किंवा पार्श्वगायन क्षेत्रातले सुद्धा त्यांना सुद्धा तुम्ही गुरु मानत होतात त्या काळात. हो. म्हणजे थोडक्यात किशोरीबाई ते किशोर कुमार असा तुमचा एक गुरुची प्रभावळ म्हणता येईल आपल्याला. तर हे कसं काय? म्हणजे आपण ज्याला म्हणजे जसं मी शास्त्रीय संगीत शिकायला लागलो तशी ही गाणी काय माझ्या कानावर पडत नव्हती असं नाही आहे. आणि इनफॅक्ट मी ज्यावेळेला गात नव्हतो तेव्हा तर मी किशोर कुमारचं मेरे सपनों की राणी कब आएगी लागेल तिथे जाऊन मी ऐकत बसायचो त्यावेळेला. पण मला कळतच नव्हतं, मी गाण्यात नव्हतोच तसा. किंवा आपल्या आशावेंचं पांडुरंग कांती ही खूप लागायची त्यावेळेला गाणी. म्हणजे त्यावेळेला गणपती असेल नवरात्र असेल तर ही गाणी लागत राहायची. किंवा फिल्म बघणं ज्याला म्हणतो आपण, किंवा फिल्म्स बघितल्या जायच्या आणि त्यावेळची गाणी सुदैवाने खूप छान होती. त्यामुळे त्याचे जे प्रभाव होते तर मला म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की हा किशोरीताईंनीच आम्हाला सांगितलं की कोणाच्या गाण्याला जायचं नाही, जर गेला असतं काहीतरी घेऊन ये, मग ते ह्यांना पण लागू पडलं ना. त्यामुळे असे अनेक अलंकार माझे म्हणजे मी एक दोन ठिकाणी बोललो पण आहे की किशोर कुमारकडनं मी काय शिकलो हे मी सांगू शकेन. की त्याची एक मी 20 वर्ष म्हणजे एका स्त्रीकडे शिकल्यामुळे मी काही स्त्रैण झालो नाही, कारण ते लक्ष किशोरीताईंनीच दिलं की बायकी नाही व्हायचं, तुझ्या स्वभावाप्रमाणे तू गा. मग त्यावेळेला मला असं जेव्हा लक्षात आलं की भीमसेनजी आणि किशोर कुमार हे पुरुष गायक म्हणून मला खूप आवडले की हां ह्यांच्यासारखा आपल्याला आवाज लावता आला पाहिजे त्या ताकदीने. म्हणजे मी काय सतत त्या ताकदीने गातो का, पण जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्या ताकदीने तुम्हाला लावता आला पाहिजे. त्यामुळे किशोरीताई आहेत, त्यांचे विचार हे माझ्यामध्ये आहेत. त्यांनी जो मार्ग आखून दिलेला आहे, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या माझ्या सगळ्या लक्षात आहेत. आणि म्हणजे त्यांना काही काही वेळेला मी प्रश्न विचारले असतील. आता साधं गोष्ट हे अगदी जरा डे टू डेमध्ये आम्ही कसं त्यांचं हे होत आहे. आता मी गायला बसले समजा, ताई काही सुचतच नाही हो, काही सुचतच नाही, गंधारला काय आला करू मला काहीच कळत नाही. मग त्यांनी सांगितलं सूर सुरात लाव म्हणजे आपणच सुचेल. म्हणजे हा गुरुवाक्यम प्रमाणे तसं झालं, एक सूत्रच मिळालं, सूत्र मिळालं. एकदा केव्हा तरी त्या तिलक कामत गात होत्या. तिलक कामत गाताना मग त्या म्हणाल्या मी समेवर कशी येते ते बघ, तेवढंच फॉलो कर आज. मग मी फक्त समेवर कसे येत होते तेवढं मी फॉलो करत होतो. मग कधी कधी त्यांना जेव्हा वाटायचं की एखादं खास त्यांच्याकडनं त्या स्वतः म्हणायच्या, मी तेवढ्या त्या न्यूट्रल असायच्या गाताना, काय गंधार लागला ना हा असं त्या स्वतः म्हणायच्या. पण म्हणजे काय की त्यांना त्या खूप इगोइस्टिक होत्या वगैरे असलं काही नाही. त्या अत्यंत निर्मळ मनाने तो सूर ऐकत होत्या आणि त्याचं जी डिव्हिनिटी आहे, सौंदर्य आहे, ते त्यांना भावलं. असे खूप खूप प्रसंग आहेत. म्हणजे मी किशोरीताईंना ओळखायचा जास्तीत जास्त प्रयत्न केला असं म्हणता येईल. गाणं तर मी त्यांना फॉलो करतच होतो. रघुनंदनजी, किशोरीताईंनी फक्त गाण्याबद्दलच तुम्हाला शिकवण दिली असं नाही तर एक जगण्याबद्दलची पण शिकवण दिली. नक्कीच. म्हणजे तुम्हाला जगताना प्रत्येक गोष्टीकडे कसं बघावं हे किशोरीताईंच्यामुळे मी शिकलो. आणि एक आत्मिक आपण ज्याला म्हणू की प्रेम म्हणजे काय, स्वरांचं प्रेम म्हणजे काय हे किशोरीताईंनी सांगितलं. आणि एका दृष्टीने बघितलं तर किशोरीताई माझ्या ह्या गायन गुरु पण आहेत आणि आध्यात्मिक गुरु पण आहेत. कारण असा माझ्यावर एक प्रसंग आला होता की ऑपरेशन माझं होतं, माझं काही होऊ शकलं असतं पुढे, म्हणजे इतकं कुठल्या अवस्थेत मी राहिलो असतो मला माहिती नाही. तर त्यावेळेला किशोरीताईंनी सांगितलं की मला की आता माझ्या हातात राहिलं नाही आहे, मी माझ्या गुरूंच्या हातात तुला सोपवते. अच्छा. त्यामुळे त्यांनी मला राघवेंद्र स्वामींची दीक्षा दिली, त्यांचं जप स्तोत्र आणि हे सगळं दिलं. त्यानंतर मी फक्त राघवेंद्र स्वामींना मी मानतो, माझ्या दृष्टीने तेच मला जगवत आहे. आणि तुम्ही स्वतः संगीतकार पण आहात, तुमच्या संगीत रचनांविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी किशोरीताईंच्याकडे जात असताना तसं बघितलं तर जो विचारवंत क्लासिकल आहे गाणारा आहे तो
संगीतकारच असतो, कारण तो काही ना काहीतरी रचतच असतो सारखा. मी जो परफेक्ट संगीतकार म्हणतात तो मी नाही आहे, पण मी रचयिता आहे चांगला. एकदा मी किशोरीताईंच्याकडे आम्ही जात असताना रोज तंबोरे ठेवताना एक कार्ड दिसायचं समोर, त्याच्यामध्ये राधाकृष्ण आहेत आणि अधरम मधुरम ठेवलेलं होतं. ते कागद बघितला की माझ्या मनात येतं टक टंग टक टंग, झालं, परत गेलो. असं 8-10 दिवस सेम वाजत राहिलं. मग ताईना म्हटलं मी घेऊन जाऊ काय? जा म्हणलं घेऊन. मग घरी गेल्यानंतर माझ्या स्टाईलप्रमाणे झोपून ते वाचत बसलो, तेव्हा ती चाल छान आली. तेव्हा अधरम मधुरम जे मधुराष्टक जे आहे, जे खरोखरचं अधरम मधुरम म्हणजे हे कृष्णा तुझं अवघेची मधुर असं त्याच्या थोडक्यात भाव आहे. मग ते त्या आपण टाळकोटेपणाने का म्हणतो? माझं तुझ्यावर प्रेम आहे संस्कृतमध्ये सांगू शकतो की, असं ज्याला म्हणतो ना. त्यामुळे ती चाल लागली आणि मी ह्या रचना करायचा मला एक छंद लागला की दुपारी झोपायच्या वेळेला एक पुस्तक घेऊन बसायचं आणि त्याला काहीतरी चाल लावत बसायचं. हे बाबांना माहिती होतं, म्हणून मग बाबांनी अवघा रंगला मला नाटकाला चाल लावायला दिली, सांगितलं मला. ते माझ्यासाठी खूप आव्हानच होतं म्हणजे, पण देवाच्या दयेने ते लोकांना आवडलं. त्यानंतर अजून 2-3 नाटकांना मी चाली दिलेल्या आहेत. काही अल्बम्स केले टाइम्स म्युझिक बरोबर. त्यामुळे ते संस्कृत सगळं त्याच्यात होतं. म्हणजे जसं मला संस्कृतची पण आवड आहे, कन्नडची पण आवड आहे, बांगलाची आवड आहे. म्हणजे ती सगळी गाणी मी गातो, मला आवडतात. मी काय खूप त्याच्यात प्रवीण नसेन, पण तो लहेजा मला पकडायचा असतो. मला काय तो गायक बनायचं नाही आहे, मला काही किशोर कुमार बनायचं नाही आहे, पण त्याचा लहेजा मला आला पाहिजे की त्याच्यात हे कसं काय, म्हणजे ते आपल्याला म्हणता आलं पाहिजे तेवढंच. त्याचा लहेजा थोडासा 2% घेऊन माझ्या गाण्यात मी सुधारणा करतो. माझे विचारच जातात, पण ते ह्यांच्या सगळ्यांच्या मुशीतनं जातात. तुम्हाला किशोर कुमार बनायचं नाही असं तुम्ही म्हणालात, पण किशोरीताईंचे शिष्य ही तुमची ओळख तुम्हाला निश्चितच कायम ठेवायला आवडेल. तर कार्यक्रमाच्या सांगतेकडे येत असताना किशोरीताईंचीच एखादी रचना आपण सादर करावी अशी विनंती. किशोरीताईंचा अवघा रंग आपण घेऊया का? नक्कीच. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. पाहते पाहणे गेले दूरी, पाहते पाहणे गेले दूरी, म्हणे चोखियाची महारी, अवघा रंग एक झाला, अवघा